मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीचे महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा हे अपडेट कळेल. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींच्या विविध मागण्यांसाठी जे 19 ऑक्टोबर रोजी ठाणे येथे मामाच्या गावाला आंदोलन होणार आहे, त्यासंबंधी रात्री संपूर्ण नेतृत्वाने एकत्र येऊन मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि संपूर्ण प्रशिक्षणार्थ्यांच्या नेतृत्वाखाली किंवा महिला प्रशिक्षणार्थींच्या नेतृत्वाखाली 19 ऑक्टोबर रोजी ठाणे येथे मोठं आंदोलन पार पडणार आहे. आता या आंदोलनासाठी रात्री सर्व जे नेतृत्व होते त्यांनी गुरुजन चॅनलवरती येऊन त्यांचा जो पुढचा आंदोलनाची दिशा आहे ती संपूर्ण सांगितलेली आहे. त्यामुळे 100% आंदोलन हे होणार आहे. आता फक्त प्रशिक्षणार्थींच्या हातात आहे की त्यांनी मोठ्या संख्येने ठाणे येथे उपस्थित राहून या आंदोलनाची दखल सरकार लवकरात लवकर घेईल, याच्यासाठी संख्या मोठ्या प्रमाणात पाहिजे. आता या ऐतिहासिक आंदोलनाचे तुम्ही सुद्धा साक्षीदार होऊ शकता. तुम्ही 19 ऑक्टोबरला ठाणे येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा. 100% मामा तुम्हाला रोजगाराच्या दृष्टीने, एकनाथ मामा हे तुम्हाला रोजगाराच्या दृष्टीने चांगलं दिवाळीचं गिफ्ट देतील. पण त्यासाठी तुम्हाला सर्वांना मामाच्या गावाला जाऊन मामाच्या गावाच्या तिथे आंदोलन करावं लागेल, उपस्थिती दाखवावं लागेल. कारण मित्रांनो ते म्हणतात ना, बाळ रडल्याशिवाय आई सुद्धा बाळाला दूध पाजत नाही. तसं जर तुम्ही हातपाय खुडले नाही, हातपाय हलवले नाही, तर तुम्हाला घर बसल्या रोजगार कोणी देणार नाही. त्यामुळे 19 ऑक्टोबर ही तुमच्या हातात शेवटची तारीख आहे. फिक्स झालेलं आहे. सर्व नेतृत्व एकत्र आहेत. सर्व नेतृत्वाच्या उपस्थितीमध्ये कमीत कमी 5,000 प्रशिक्षणार्थी ठाणे येथे 19 ऑक्टोबर रोजी हजर पाहिजेत. आणि 5 ते 6,000 प्रशिक्षणार्थी जरी तिथे हजर असले तर नक्कीच तुमचा जो विषय आहे तो 19 ऑक्टोबरलाच मार्गी लागू शकतो. आणि पुढे रोजगाराच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल एकनाथ शिंदे असतील किंवा संपूर्ण सरकार असेल हे उचलणार आहे. त्यामुळे 19 ऑक्टोबरला कुठून पण घुसा पण ठाण्यात दिसा, या पद्धतीने सर्वांनीच ठाण्याला उपस्थित राहायचे. त्याबरोबरच काल अकोला येथे पवन भट सर यांच्या नेतृत्वात चांगला मोर्चा झाला. चांगली प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती. TV9 मराठी या मोर्चाची दखल सुद्धा घेतली, याची बातमी सुद्धा TV9 मराठीने लावली होती. नक्कीच आता वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या न्यूजच्या माध्यमातून, प्रेस मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, संपूर्ण याच्या माध्यमातून हे संपूर्ण जे प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं आहे. त्यामुळे नक्कीच आता यावरती सरकारला सुद्धा काहीतरी सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल. त्याबरोबरच काल स्वतः एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलंय की लाडकी बहीण आणि लाडके भाव हे योजनांचं नाव घेऊन सांगितलंय की मी सुरू केलेली एकही योजना बंद पडणार नाही. त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सध्या तरी बंद होत नाही. फक्त रोजगार मिळवण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना तर धडपड करावीच लागणार आहे, कारण घर बसल्या कोणी रोजगार देणार नाही. त्याबरोबर संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी काल त्यांचा एक आढावा बैठक घेतली. या संपूर्ण आढावा बैठक घेतल्याच्या नंतर त्याची जी माहिती आहे ती माननीय नेतृत्वांना देण्यात आली. आणि संपूर्ण जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष प्रत्येक जिल्ह्यातून आपापल्या परीने प्रशिक्षणार्थ्यांना या मोर्चाला कसं घेऊन येता येईल, संख्या किती असेल हे त्यांनी सांगितल्याच्या नंतरच रात्री बालाजी पाटील जागोरकर साहेब असतील, तुकाराम बाबा असतील, अनुष्का वंसर असतील, हे गुरुजन चॅनलवरती लाईव्ह येऊन त्यांनी या प्रशिक्षणार्थ्यांच्या मोर्चाचं जे आहे ती पुढील दिशा सांगितली आहे आणि पुढे मोर्चा होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की 19 ऑक्टोबर ठाण्यात सर्वांनी आलंच पाहिजे. 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या आंदोलनात काय झालं की प्रशिक्षणार्थ्यांनी 12 ऑक्टोबर रोजीच्या आंदोलनात प्रशिक्षणार्थ्यांची संख्या कमी दिसण्याचं कारण एक होतं की 11 ऑक्टोबर रोजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची आणि बालाजी पाटील जागोरकर साहेब यांची भेट झाली. आणि प्रशिक्षणार्थ्यांना वाटलं की आता यांची भेट झाली म्हणजे नक्कीच काहीतरी सकारात्मक निर्णय लागतोय. आणि त्यानेच प्रशिक्षणार्थ्यांची संख्या घटली. पण इतकी घटली की मोठा मोजणे इतकीच प्रशिक्षणार्थ्यांची संख्या होती. 400-500 प्रशिक्षणार्थी तिथे उपस्थित असतील. त्यामुळे आता तसं करून जमणार नाही. आता 100% सगळे नेतृत्व एकत्र आहेत. संपूर्ण नियोजन झालेलं आहे. 19 तारखेला कमीत कमी 5 ते 6,000 प्रशिक्षणार्थ्यांनी तिथे येऊन काळी दिवाळी साजरी करायची आणि कायमस्वरूपीचा किंवा हक्काचा रोजगार मिळवून घेऊन जायचा आहे. हीच अपडेट ह्या व्हिडिओमध्ये द्यायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा ही अपडेट समजेल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. भेटू नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.